नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीदीप चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हे बघा, आपण आज शेवंतीच्या प्लॉटमध्ये आहोत। शेवंतीची फुलं आहेत। हे बघा, छोटीशी मुलगी कशी तोडते फुलं। हे बघा, अशा पद्धतीमध्ये हे फुलं तोडायची असतात। म्हणजे ह्या मुलीला सुद्धा व्यवस्थित कळालं नाही की ती कुठली फुलं तोडावी लागत असतात। बघा, ॲक्युरेट तिने फुलं तोडत आहे। ह्याला शेतकरीची कन्या असं म्हणतात। हे बघा, किती छान प्लॉट आलाय हा। हा प्लॉट मध्ये आपला हा दुसरा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ आहे चिखलीचा। प्रमोद भडंगे नावाचे शेतकरी आहेत, त्यांचा हा प्लॉट आहे। भाग्यश्री नावाची ही व्हरायटी आहे। किती फुलाची क्वांटिटी आहे बघा, फुलं कशी आहेत बघा, सुंदर अशी फुलं आहेत, प्रचंड अशा कळ्या आहेत। हे बघा किती मस्त आहेत बघा। तर ह्याच्यामध्ये बरेच प्रकारची फुलं असतात। मला फॉर एक्झाम्पल दाखवतो। हे बघा, हे पर्पल नावाची व्हरायटी आहे। हे पर्पल नावाचं फुल आहे, पण ह्याला कमी कळ्या आहेत, पण झाड जास्त फोफावत नसतं। जसं हे आता भाग्यश्रीचं आहे, हे बघा किती मोठी मोठी झाड आहेत। अशा प्रकारची झाडं असतात बघा, किती छान फुलं आहेत हे आहेत ना। एक नंबर व्हरायटी आहे तुम्हाला। वातावरणाच्या हिशोबाने बऱ्याचशा कळ्या उमललेल्या आहेत आणि बऱ्याचशा कळ्या उमलायच्या बाकी आहेत बघा। हे बघा, इथं येलो आहे, हे भाग्यश्री येलो म्हणतात याला। भाग्यश्री येलो नावाची ही व्हरायटी आहे। माननीय आमचे ढोळे मामा हे मार्गदर्शन करत आहेत। खूप सुंदर अशी फुलं आहेत, बघल तिकडून फुलंच फुलं दिसत आहेत। आणि ह्या प्लॉटचे मालक प्रमोद भडंगे आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना एक दोन प्रश्न विचारू, कसं आहे का, ह्याला भाव वगैरे चांगला मिळतंय का। हे बघा, अशी त्यांनी मल्चिंग वगैरे केलेली आहे, मल्चिंग वरती लावलेली आहे। मल्चिंगमुळे बरंच खुरपणाचा खर्च कमी होतो। बघा, ही शेतकरीची कन्या आणि ही शेतकरी। प्रमोदजी नमस्कार। नमस्ते। कसा आहे भाव वगैरे काय? भाव सध्या 100+ आहे। 100+ आहे का? याच्या अगोदर वगैरे तोडली, किती वेळा तोडली फुलं? आता ही सध्या तिसरा तोडा आहे। तिसरा तोडा आहे का? पहिला तोडा गेला 200, हा, दुसरा तोडा 150 रुपयाने गेला, हा। आणि आज तिसरा तोडा पाठवायचा हैदराबादला। अरे वा वा वा, छान। कळेल काय जाईल भाव काय नाही। म्हणजे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी कळेल आपल्याला कुठल्या भावात गेलेले आहेत। बरी शेती केली तर चांगली आहे का लॉस वगैरे होतो याच्यामध्ये काय? सोयाबीन हरभरा घेण्यापेक्षा हा, खूप चांगली। सोयाबीन आणि हरभरा घेण्यापेक्षा खूप चांगली शेती आहे ही। त्याचा खर्चही निघत नाही, ते थोडं फायदेशीर आहे। फायदेशीर आहे ना। हे सगळं तुम्हीच करताय म्हणजे स्वतः तुम्ही शेतकरी बी तुम्हीच आणि नोकरी तुम्हीच, म्हणजे सगळे तुम्ही घरच्या घरी करताय हे सगळं? सध्या थोडा जास्त नाही, हा, त्यामुळे बाया घरच्या घरी चालू आहे। ठीक आहे। नंतर मग बाया लावावं लागते। बघा किती चांगली गोष्ट आहे बघा बरं, हे सगळं घरच्या घरी करतायत। ह्यांची सुकन्या बघा, हा कशी आहे शेतकऱ्याची मुलगी, शनिवारची शाळा करून परत इथे येऊन फुलं तोडायला वडिलांना मदत करताय। चला ठीक आहे भडंगे साहेब, धन्यवाद।